श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात बीबीएम न्यूज। पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी। कोसारी दुहेरी खून प्रकरण, नागज फाट्यावरून अपहरण, कर्नाटकात साक्षीदाराचा खून, कोसारी डबल मर्डर प्रकरणाने घेतले आणखी रक्तरंजित वळण। दादासो यमगर यांचा मृतदेह अथणी तालुक्यात सापडला। नवीन अपडेट पाहूयात सविस्तर बातमी। कवठे महांकाळ दिनांक 6 मे जत तालुक्यातील कोसारी येथील 2023 सालच्या गाजलेल्या डबल मर्डर प्रकरणाला आणखी एक धक्कादायक आणि थरारक वळण मिळाले आहे। या प्रकरणातील मुख्य साक्षीदार दादासो नामदेव यमगर यांचे नागज फाट्यावरून अपहरण करून त्यांची कर्नाटक राज्यातील अथणी तालुक्यातील मदभावी गावाजवळ निर्घुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। या घटनेमुळे सांगली जिल्ह्यासह जत, कवठे महांकाळ आणि कर्नाटक सीमा भागात मोठी खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क झालेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कोसारी येथील 2023 मधील डबल मर्डर प्रकरणाची सुनावणी सांगली न्यायालयात होती। या प्रकरणातील फिर्यादी प्रवीण यमगर आणि मुख्य साक्षीदार दादासो यमगर हे मोटरसायकलवरून नागज मार्गे सांगलीकडे निघाले होते। दरम्यान कवठे महांकाळ तालुक्यातील नागज फाट्यावर काही अज्ञात व्यक्तींनी दादासो यमगर यांचे अपहरण केले। या घटनेनंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर गेली होती। सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी घटनास्थळी। अपहरणाची माहिती मिळताच सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची सूत्र हातात घेतली। दादासो यमगर यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तब्बल 24 तास विशेष मोहीम राबवली, मात्र त्यात अपयश आले। कर्नाटकात झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आज बुधवारी सकाळी कर्नाटकातील अथणी पोलिसांना मदभावी गावाजवळ एका झाडाला अज्ञात इसमाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला। अथणी पोलिसांनी तात्काळ सांगली पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर हा मृतदेह अपहरण झालेल्या दादासो यमगर यांचाच असल्याचे स्पष्ट झाले। यानंतर सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। नातेवाईकांना बोलावून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली। दादासो यमगर यांचा मृतदेह पाहताच नातेवाईकांनी घटनास्थळी मोठा आक्रोश केला। आम्हाला न्याय द्या अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली। खुनाचा गुन्हा दाखल होणार। घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे आपल्या पथकासह तपास करत आहेत। दरम्यान अपहरणाच्या गुन्ह्यात आता खुनाची वाढ होणार असून काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे। कोसारी डबल मर्डर प्रकरणाची पार्श्वभूमी 2023 मध्ये कोसारी गावात विहिरीजवळील गाय काढण्याच्या वादातून विलास यमगर आणि प्रशांत यमगर यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती। या प्रकरणातील आरोपी सध्या तुरुंगात आहेत। आता या प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचाच खून झाल्याने संपूर्ण प्रकरणाने नवीन आणि गंभीर वळण घेतलेलं आहे। काल नागज फाट्यावर दादासो यमगर यांचं ॲबडक्शन झाल्यासंदर्भाने फिर्याद त्यांच्या भाच्याने कवठे महांकाळ पोलीस स्टेशनला दिली। त्याच्यावरनं ॲबडक्शनचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आज सकाळी त्याची बॉडी ही अथणी बेलगावी जिल्हा बेलगावी पोलीस स्टेशन अथणी आपल्या बॉर्डरपासून साधारणतः कवठे महांकाळच्या बॉर्डरपासून एक 15 किलोमीटर आतमध्ये एका शेतामध्ये झाडाला लटकलेली बॉडी आणि त्यांची मोटरसायकलही मिळालेली आहे। प्राथमिक फिर्यादीनुसार एका
गाडीमध्ये त्यांना भरण्यात आलं, म्हणजे जबरदस्तीने टाकण्यात आलं आणि त्यांना घेऊन गेले, अशा प्रकारची फिर्याद दाखल आहे. तशा प्रकारचा तपास हा पोलिसांतर्फे चालू होता आणि त्यांची बॉडी आता लटकवलेल्या स्थितीत मिळालेली आहे. याच्यामध्ये नक्की मरणाचं कारण काय, त्यांना पळून नेण्याचं कारण काय आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्याचा लवकरच पोलीस तपास करतील आणि खऱ्या आरोपींपर्यंत पोहोचतील. पोस्टमॉर्टम सुरू आहे आणि पोस्टमॉर्टम आता त्या बॉडीला पोस्टमॉर्टम करता आम्ही घेऊन जाणार. काही संशयित ताब्यात घेतले नाही, अजून तसं तपासामध्ये काही लीड्स आम्हाला आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला नक्कीच यश मिळेल आणि आरोपींपर्यंत आम्ही लवकरच पोहोचू अशी आपल्याला ग्वाही देतो. थँक्यू. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.